नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज 13 जून होता आणि आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात खास दिवस, कारण आज माझ्या लेकीचा जीविकाचा वाढदिवस होता. सकाळी औक्षण करून छान तयार होऊन आम्ही निघालो होतो स्वामींच्या दर्शनाला. जवळच्याच नांदिवली मठामध्ये स्वामींच्या दर्शनाला गेलो होतो. त्यांच्या कृपा आशीर्वादाशिवाय काहीच शक्य नाही आहे. माझ्या जीविकामध्ये जी काही प्रगती आहे, तिचं जे काही चांगलं होतंय, ते फक्त आणि फक्त स्वामींच्या आशीर्वादानेच होतं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी त्यांचं दर्शन, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि मग तिथून आम्ही निघालो होतो जीविकाच्या शाळेत जायला. वाटेत एका स्वीटच्या दुकानामध्ये थांबलो. तिथून शाळेतल्या टीचर्ससाठी आणि सगळ्या मुलांसाठी काही स्नॅक्स आणि मिठाई घेतली. शाळेत जाऊन बघतो तर जीविकाच्या बड्डेसाठी खूप छान सरप्राईज त्यांनी प्लॅन केलं होतं. सगळं सजावट केली होती, केक बनवला होता आणि गंमत म्हणजे हा केक जीविकाच्या शाळेतल्या टीचर्सनीच बनवला होता. या जीविकाच्या क्लास टीचर आहेत, जागृती टीचर. टीचर काय असं म्हणू शकता, ही जीविकाची दुसरी आईच आहे. इतकी काळजी घेतात, इतका जीव लावतात, की जीविका शाळेत असेल की मी निश्चिंत असते. तिचं छान औक्षण केलं आणि शी वॉज सो एक्सायटेड फॉर केक. त्यामुळे तिचं पूर्ण लक्ष हे केकवरच होतं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. हा फक्त जागृती टीचर दिसल्यामुळे आणि केक दिसल्यामुळे झालेला आनंद आहे. सगळेच टीचर्स जीविकाच्या शाळेतले खूप मनापासून सगळ्या मुलांची काळजी घेतात, त्यांना खूप जीव लावतात आणि खूप त्यांचं लक्ष असतं सगळ्या मुलांवर. इथे संतोष सर आणि जागृती टीचरसोबत मिळून जीविकाने केक कटिंग केलं. सगळ्या टीचर्सनी जीविकाला ओवाळलं, तिला केक भरवला आणि जीविका खूप खुश होती. आय थिंक एवढं मोठं सरप्राईज तिने एक्सपेक्ट केलं नव्हतं. पण औक्षण आणि ओवाळणी झाल्यावर जीविकाला छान छान गिफ्ट्स पण मिळाले आणि दुपारी शाळेतून घरी आल्यावर थोडा आराम करून मग संध्याकाळी आम्ही परत हॉटेलला जायला निघालो. आज आम्ही पार्टी हॉटेलमध्येच करणार होतो. कोणी नाही, फक्त घरातलीच सगळी माणसं होती. तर आम्ही आमच्या जवळच्या रिजन्सी हॉटेलमध्ये गेलो आणि इथे जीविकाच्या मामींनी पुन्हा एकदा जीविकासाठी मोठा असा केक आणला होता. सो हे तिच्यासाठी अजून एक नवीन सरप्राईज होतं. छान केक वगैरे कापला. आजी-आबांकडून छान-छान गिफ्ट्स मिळवले. ॲक्च्युली गिफ्ट्स तिला कालपासूनच मिळत होते. तिच्या मनीषा आजीने म्हणजे बाबाच्या आईने कालच गिफ्ट दिलं होतं तिला. तब्येत बरी नसल्यामुळे आज त्या येऊ शकल्या नाही आमच्याबरोबर. असो, पण आशीर्वाद सगळ्यांचेच सोबत असतात. त्यानंतर सगळ्यांच्या आवडीचं जेवण मागवलं. स्पेशली जीविका आणि गट्टूच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज मागवले आणि छान मजा मस्करी करत आम्ही जेवण जेवलो आणि आजचा दिवस ह्याच चांगल्या नोटवर संपवला. अ, जीविकाला ज्या ज्या ज्ञात अज्ञात लहान मोठ्यांनी शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिल्या, त्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमचं प्रेम आणि माया अशीच तिच्यासोबत राहू द्या. ती काय म्हणतीये ते ऐकूया. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यांना माझ्याकडून पुन्हा एकदा थँक्यू.